आज मी मस्त अशी हिरव्या वाटणाची बांगडा फ्राय तयार करणार आहे आणि ही बांगडा फ्राय रोटी नान भाकरीसोबत खूप छान लागते खायला. तर खूप चविष्ट अशी होते. चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया. पण रेसिपी आवडली तर लाईक कमेंट करायला विसरू नका. नमस्कार, मी पद्मजा. अलिबागची चवमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आपण बांगडा फ्राय वेगवेगळ्या प्रकारे करतो. तर आज मी बांगडा फ्राय करणार आहे अगदी हिरवं वाटण वापरून. आणि हे हिरवं वाटण बांगड्यामध्ये घातल्यानंतर त्याला चव खूप छान लागते आणि असे चविष्ट असे बांगडा फ्राय तयार होते. तर आता आपण हिरव्या वाटणाचे बांगडा फ्राय तयार करूया. इथे मी भरपूर प्रकारची मच्छी आणलेली आहे, वेगवेगळ्या प्रकारची आहे. तर इथे तेल बांगडे आणलेले आहेत. तर तेल बांगडे आहेत ते एकदम फ्रेश आहेत, असे एकदम जवळजवळ जिवंतच आहेत, असे एकदम कडक असे तेल बांगडे आहेत. तर त्याची हिरवं वाटण घालून फ्राय तयार करणार आहे. आणि इथे बोंबीलसुद्धा आहेत. बोंबील एकदम मोठे आहेत आणि ते पण एकदम फ्रेश असे बोंबील आहेत. तर बोंबील फ्राय करणार आहे. 2 रेसिपी करणार आहे वेगवेगळ्या. तर आता ही सगळी मच्छी आहे ती पहिल्यांदा मी कापून घेणार आहे आणि स्वच्छ धुवून घ्यायची. तर इथे मी 2च बांगडे घेतलेले आहेत आणि असे अखंडच ठेवलेले आहेत. आणि इथून असे मधून असं काप मारून घेतलेलं आहे वाटण राहण्यासाठी. आणि आता इथे हिरवं वाटण तयार करून घेणार आहे. त्याच्यासाठी इथे कोथिंबीर घेतलेली आहे, लसूण, आलं आणि हिरवी मिरची जास्त घेतलेली मी. ही तिखट घेतलेली आहे हिरवी मिरची. 2 बांगडे आहेत, त्याच्या प्रमाणानुसार मी 6 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि तिखट आहेत. तुम्ही जर नॉर्मल घेतल्या तर थोड्या जास्त घेतल्यात तरी चालेल. जरा तिखट झणझणीत बांगडे झाले पाहिजे. आणि लिंबाचं पाणी घेतलेलं आहे. आता हे वाटण आहे ते एकदम बारीक पेस्ट करून घेते पहिल्यांदा. वाटणामध्ये पाणी घ्यायचं नाही, पाण्याच्या ऐवजी लिंबाचंच पाणी मी घेणार आहे. 2 चमच लिंबाचं पाणी घालून घेणार आहे. आता इथे बारीक एकदम वाटण झालेलं आहे पेस्ट. त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेते. त्या बांगड्यांना मी लिंबाचं पाणी लावून घेणार आहे. लिंबाचं पाणी वाटणामध्ये घेतलेलं आहे, त्याच्यामुळे इथे थोडंच घेणार आहे. अगदी 2 बांगडे आहेत म्हणून 2 चमचच लिंबाचं पाणी घालून घेणार आहे. थोडीशी हळद आणि चवीनुसार मीठ. वाटणामध्ये मीठ घेतलेलंच आहे म्हणून इथे मिठाचं थोडं प्रमाण कमी घ्यायचं आहे. आणि बांगड्यांना थोडं मीठ जास्तच लागतं जरा इतर मच्छीपेक्षा. तर हे मिक्स करून घेणार आहे. आता हिरवं वाटण आहे ते बांगड्यांमध्ये मी असं भरून घेणार आहे. काप मारलेला आहे, तर असं पूर्ण असं दाबून दाबून प्रेस करून भरून घ्यायचं वाटण. हे असं मी वाटण भरून घेतलेलं आहे. एकदम जास्त पण भरून घ्यायचं नाही, ते बाहेर पडू नये म्हणून. जेवढं पाहिजे त्याच्यामध्ये जाईल तेवढंच वाटण भरून घेणार आहे. आता ह्या बांगड्यांमध्ये सुद्धा भरून घेते. बांगडे आहेत ती मी अर्धा तास फ्रीजरमध्ये ठेवून देणार आहे. छान असे मॅरिनेशन होते म्हणून फ्रीजरमध्ये अर्धा तास ठेवून द्यायची. तर बांगडे फ्रीजमध्ये ठेवून अर्धा तास झालेला आहे. तर आता मी इथे थोडंसं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे कोटिंगला लावण्यासाठी. अगदी जास्त तांदळाचं पीठ लावायचं नाही, अगदी थोडंसंच लावून घेणार आहे. तर थोडंसं असं तांदळाच्या पिठामध्ये बांगडे हे करून घ्यायचे आहेत. तर इथे मी तेल घातलेलं आहे, तेल गरम झालेलं आहे. आणि गॅसचा फ्लेम स्लोच करायचा आहे. स्लो फ्लेमवरच छान असे तयार करून घ्यायचे आहेत बांगडे.
आता बांगडे आहेत ते एका साईडने थोडे तयार झालेले आहेत, तर मी आता उलट करून घेते. उलट करताना 2 कालथ्यांचा वापर करणार आहे. सावकाश असे उलट करून घ्यायचे. मस्त झालेले आहेत कुरकुरीत वरून. आणि तांदळाचं पीठ अगदी कमी लावायचं आहे, जास्त लावायचं नाही. जी वाटणाची टेस्ट आहे हिरव्या वाटणाची ती राहिली पाहिजे खाता वेळेस. आता पुन्हा गॅसचा फ्लेम स्लोच करायचा आहे. स्लो फ्लेमवरच तयार करून घ्यायचे आहेत. अगदी जास्त वेळ जातो पण स्लो फ्लेमवरच तयार करून घ्यायचे. आता 2-3 वेळा उलट सुलट करून झाले बांगडे की मग ते तयार होतात. बांगडे आहेत ते मी उलट सुलट करून घेतलेले आहेत. छान हा वरून भाग कुरकुरीत झालेला आहे. आणि अशा पद्धतीने बांगडे पुन्हा ठेवलेले आहेत तव्यामध्ये. इकडला पण भाग आहे तो तयार झाला पाहिजे. आणि जे वाटण आहे तिकडे पण असं उलट करून ठेवायचं, ते वाटण तयार झालं पाहिजे. सगळ्या बाजूने बांगडे आहेत ते व्यवस्थित झाले पाहिजे. तयार होतच आलेले आहेत. बांगडा फ्राय आहे तो तयार झालेली आहे. तर मी आता गॅस बंद करून घेते आणि सर्व करते. चविष्ट असे हिरव्या वाटणाची मस्त अशी बांगडा फ्राय तयार झालेली आहे. खूप चवीला छान लागते ही बांगडा फ्राय. तर ही आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करायला विसरू नका. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. त्याच्यामुळे मला अशाच नवनवीन वेगवेगळ्या रेसिपी करण्याची प्रेरणा मिळेल. धन्यवाद.